केवढा केवढा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. शिकवण त्याची आजही मोलाची, परिसावी कथा निर्मळ चैतन्याची. घाली ज्ञानामृताचा सडा, घाली ज्ञानामृताचा सडा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. सुखे मातला तो नाही, दुःखे भंगलाही नाही, सुख दुःख भोगताना तुका अभंग होऊन राही. भजे विठ्ठल कानुडा, भजे विठ्ठल कानुडा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. तुकारामा, नाडीचे ठोके क्षीण झाले आहेत. मनाची तयारी ठेवा. आता सारे काही विठ्ठलाच्या हातात. हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती, नये माझ्या चित्ती नामा म्हणे, नये माझ्या चित्ती नामा म्हणे, नामा म्हणे, नामा म्हणे. आई, आई, आई.
अखिल विश्व पालक भक्तजन तारक महान संत महंत मंबाजी महाराज आज चिंचवडहून देहूकर गावकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी सांप्रत येथे आलेले आहेत. हो, आणि देहूकर गावाने याचा लाभ घ्यावा. हो, चला जाऊया. जय असो. जय. जय असो. जय असो. अरे हे मंबाजी महाराज चिंचवड सोडून इथं देहूला कशासाठी आले रे? चिंचवड महाराजांच्या त्यांच्याशी काहीतरी विस्तृत झालं म्हणे. अरे वा 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 वा, छान झालं बघ. अरे त्यांचं भांडण झालं पण आपल्या गावाला ती पर्वणी मिळाली. खरं बोलला. जय असो. जय. 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 जय असो. वहिनी वहिनी गावात किती गोसावी आलेत. 10 इस 100 मन हवं तर. कशासाठी आलत रे एवढे गोसाई? ते ठाव नाही पण लई आलेत. रस्त्यावरून गोसाव्यांचा तांडा जात आहे. आवली किती वेळ वाट बघायची जावे बापूंची. आता मला जायला पाहिजे. अहो बाबा येतील एवढ्यात. तुम्ही बसा ना, इथंच होते. हे बरं. बघा आलेच. अहो केव्हापासून बाबा वाट बघताय तुमची. अगं एक म्हातार बुवा होते, खूप कष्टी होते, त्यांची सेवा करत होतो. अहो कोण कुठला तो थेरडा त्याची सरबराई करत बसलात आणि तुमचे सासरे बुवा केव्हापासून येऊन बसले. त्याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये. माफ करा, मी मुद्दामून नाही केलं. माझं लक्षच गेलं नाही आपल्याकडे. बसा बसा. अहो, बसून बसून कंटाळलो मी. आता मला जायला पाहिजे. हे बघा बाबा आपल्याला घेऊन जायला आलेत. घेऊन जायला? कुठं? पुण्याला. मला समजलं इथं देणकाराने फार बुडवलं आणि त्या गुळाच्या व्यापारातही फार फटका बसलाय. तेव्हा
पुण्यात येऊन दिवाणात खटला गुजरा, त्या देणेकराच्या विरोधात आणि त्या गुळ व्यापाराच्या विरोधात सुद्धा. त्यानं काय होईल? त्यानं काय होईल म्हणजे त्या चोरांना चांगले चापकाचे फटके मारून शिक्षा देतील. त्यानं चोर सुधारतील? अहो, सारांकडून दंडाची रक्कम वसूल करून तुमची नुकसान भरपाई मिळेल. फटक्यांची शिक्षा देऊन जबरदस्तीनं दंडाची रक्कम वसूल करून लोकांची प्रवृत्ती बदलते का? खोटं आचरण करून पापाकडे जाणारे लोक सत्याचं आचरण स्वीकारतील? जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो, असं होईल? हे पहा, तुमच्याकडे आलोय ते तुमच्या कीर्तनाचा उपदेश ऐकायला नाही, आणि तुम्हाला लुटाऱ्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी तर मुळीच नाही. ज्याच्या घरी हत्ती आणि अंबारी झुलतायत अशा श्रीमंत बापाची लाडकी मुलगी इथे दुखी आणि कष्टी आहे. अन्नासाठी मोताद आहे. एक बाप म्हणून सहन होत नाही मला. आवले, खरंच या घरात तू दुःखी आहेस? अन्नाला मोताद आहेस? तिला कशाला विचारता, मला विचारा. बोलबाच्या वेळी सालाने किती आवक आणि मिळकत होती, आता किती आहे? पूर्वी तुम्ही लोकांना कर्ज देत होता, आता तुमच्या डोक्यावर किती कर्ज आहे? कधी जमा खर्चाची वही उघडून बघितलीत? आयुष्याचा जमा खर्चाचा ताळा बघतोय. जन्माला आल्यावर काय मिळवलं, काय घालवलं? बाबा, यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाहीये. यांच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून स्वतःचाच कपाळ मोक्ष करून घेणं. बरं, निघतो मी. थांबा बाबा, अहो आल्यासारखे 1-2 दिवस राहा ना, आम्हाला दोघांना बरं वाटेल. इथं राहू तुमच्या संगतीत, तुमच्या थोरल्या बंधूप्रमाणे रात पासून मला गोसावी नाही व्हायचं. येतो मी. काय आवली बाई, आज तुम्ही? वय, नाही, रोज तुमच्या थोरल्या जावाई येतात ना. आज नाही आली. तुमच्या धान्याची गाडी लुटली म्हणा, लय नुकसान झालं असेल नाही? झालं, आपलं नशीब म्हणायचं, दुसरं काय. तुमचं म्हण वडील आलं होतं माहेर न्याय तुम्हा जायचं हवं का 2-4 महिने? इथे राहून उपासमार होण्यापर्यंत तिथं बरं नव्हं काय? तुझी सून तुझ्या घरात नांदत नाही, सारखी बाहेर पळती, तशी समजली की काय मला? ए, माझ्या सुनेचं नाव नको घेऊ बरं का? मग तुला का ग एवढी आमची पंचायत? आणि तुला कुणी सांगितलं आमच्या घरात उपासमार होते म्हणून? बया 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 बया. आणि हे बघ, तशीच वेळ आली, 4 घरं मागून खायची पाळी आली ना तरी तुझ्या दारात यायची नाही, समजलं? खबरदार माझ्या वाटेला कुणाला कोणी गेलं तर.
आज तू दूध आणलंस? वय धाकली गेलीये डोहावर कापड घेऊन. तुझा खोकला कमी दिसतो आता. वय कोरफडीचा गर भाजून खाल्ल्यानं जरा बरं वाटतंय. विठ्ठल विठ्ठल. अव तुमच्या लाडकीला धाकलीला जरा रागवा की. का ग? काय झालं? तुम्ही सख्या बहिणीसारख्या वागता सवती असून आणि आज असं का? अव मी तिला सांगितलं की डोहावर कपडा घेऊन नको जाऊ, तरी गेली मला बाजूला सारून तरा तरा पुढे. अगं तुला दम्याचा त्रास म्हणून पाण्यात जायला नको म्हणाली असेल ती. आता लय झालं माझ्या दम्याचं कौतुक. हावलीला जपाया हवं आता. जपाया हवं? का जपाया हवं? हवं मी आई होणार आहे आता. तू आई होणार आहेस? हावलीला बाळ होणार ते मला मोठी आई नाही का म्हणणार? हावलीला बाळ होणार? पांडुरंगाची कृपा. पांडुरंग पांडुरंग. आवले माझ्यापासून लपवलीस ही गोष्ट? तुमच्यापासून कोणती गोष्ट लपवली? रखमानं सांगितलंय तुझं गुपित मला. मला वाटलंच थोरली बाई चुगली करणार. काय हो? एवढं काय नडलं होतं इतक्या घाईनं सांगायचं? आता ना सांगणार तर केव्हा सांगणार? पोरग टॅटा करत पाळण्यात घातल्यावर. आणि आता जरी नाही सांगितलं तरी 4 महिन्यांनी पोट दिसायला लागल्यानंतर सगळ्यांनाच समजणार आहे की. चला काहीतरीच तुमचं. आवलीबाई लई दिवसांनी या घरात पाळणा हलणार आहे. मामांजी आणि सासूबाई असते ना त्यांना लई आनंद झाला असता. पण म्या आणि लक्ष्मी वहिनी तुझं डोहाळ्या जेवण करणार आहोत. चल 2 घास खाऊन घे. चला. काय आपली थोरली वहिनी गावात गोसावी लोक आलात ना, तिथे गेलीये. काय? होय, तिला आपलं उगा वाटतंय त्या गोसाव्यांमध्ये आपला सावजी दादा असेल म्हणून. मी बघतो. होय. संभाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. संभाजी महाराजांचा विजय असो. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. समजलं का सोकाजी बोकाजी? होय महाराज, अहम ब्रह्मास्मी म्हणजे आम्ही ब्रह्म आहोत. काय? नाही म्हणजे आपण ब्रह्म आहात. अहो आम पण आमच्या कुठे तुमच्यातच. हो बरं गावात दवंडी पिटवली का? होय होय महाराज, गावातल्या नाक्या नाक्या चौका चौकावर दवंडी पेटवली आहे. हो सकाळपासून आम्ही दवंडी पेटवत आलोय. हो आणि दवंडीवाला दवंडी घेऊन बेंबीच्या देट्यापासून दवंडी पेटवत आहे. हो आणि आम्ही थाळी वाजून टांग 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 चालू केलं होतं वाजवायला. हो बरं काय दवंडी पिटवली ते तरी सांगा अगोदर. होय महाराज, महान संत बंबाजी महाराज हे आपल्या येणाऱ्या शिष्यांना दीक्षा देणार आहेत. तेव्हा या संधी साधू महाराजाकडे. काय? ए बोकाजी, अरे महाराजांना संधी साधू काय म्हणतोस? तर ही संधी साधून महाराजांकडे मोठ्या संख्येने दीक्षा घ्यायला यायचंय. हो आणि लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा. तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा. शिकवण त्याची आजही मोलाची. परिसावी कथा निर्मळ चैतन्याची. घाली ज्ञानामृताचा सडा. घाली ज्ञानामृताचा सडा. तुका आकाशा एवढा. तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा.
केवढा केवढा तुका आकाशा एवढा. सुखे मातला तो नाही, दुःखे भंगलाही नाही. सुख दुःख भोगताना तुका अभंग होऊन राही. भज विठ्ठल कानुडा, भज विठ्ठल कानुडा तुका आकाशा